रामराम मंडळी, मराठी दोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आणि या ठिकाणी मुंबईकर मंडळी आता गावाला आलेली आहेत. तिथं महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि तोच मराठी माणूस आता पुन्हा गावात आलाय, शेतामध्ये आलाय आणि गावामध्ये सध्या काय चाललंय हे त्यांना मला वाटतंय माहिती असणारच आहे. पण पाहूयात त्यांना माहिती आहे का. दादा नमस्कार. हा बोला. आता तुम्ही मुंबईला असता आणि गावाला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. मग तुम्हाला मुंबईला काय संदेश मिळतो का बा सध्या कोणाची हवा आहे काय? आमचा वर्गमित्रच आहे राजेश गाडगे म्हणून. तर आमचा विषय असा आहे की आमचे सगळे मित्र आहेत, वर्गमित्र आहेत आणि तो आमचा मित्र आहे. पक्ष नंतर असतो, पहिला मित्र असतो. त्यासाठी आम्ही त्याला या ठिकाणी गावी त्याला एक प्रोत्साहन देण्यासाठी त्याला या ठिकाणी आम्ही त्याला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. जे मित्रासाठी आलं? होय नक्की. मित्र पक्षासाठी नाही? होय, मित्र पक्षासाठी नाही पण मित्रासाठी पहिला आलोय. पहिला मित्र आहे नंतर पक्ष आहे. बर, मग आता उमेदवारी जे आहे तो उमेदवार आपल्याला निवडून देताना, मतदान करताना माणूस पाहायचा, पक्ष पाहायचा की त्याचं काम पाहायचं? आपल्याला सर्व गोष्टींची सांगड घालता आली पाहिजे, कारण पक्षही तेवढाच महत्वाचा आहे. पक्षाप्रमाणे पक्षाची ध्येय धोरणं असतात, त्याप्रमाणे पक्ष त्याच्यावर वाटचाल करत असतो. परंतु ती वाटचाल करत असताना योग्य उमेदवार आपण निवडला तरच ती जी पक्षाची वाटचाल असते ती त्यांच्या ध्येय धोरणांशी सुसंगत अशी वाटचाल करता येते. त्यामुळे पक्ष जसा महत्वाचा आहे त्याचबरोबर त्या पक्षासोबत जाणारा उमेदवार, त्याच्या ध्येय धोरणांसोबत जाणारा उमेदवार तितकाच महत्वाचा आहे. आणि आमचे मित्र राजकुमार गाडगे यांनी हे वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे की ते पक्षाची ध्येय धोरणं, सामाजिक बांधिलकी, त्यानंतर गावातले विविध प्रश्न यांची अत्यंत उत्तम जाण असलेला युवा नेतृत्व आपल्याला पुढे न्यायचंय. आणि म्हणूनच त्याला मदत करण्यासाठी आणि धनुष्यबाणाला निवडून आणण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. बरं, तुमचे जे मित्र आहेत त्यांचा एखादा असा गुण मला सांगा की जो जनतेने तो हेरून त्यांना मतदान करावं. ते कुशल संघटक तर आहेतच आणि एक संवेदनशील व्यक्ती आहे. ग्रामीण भागात काम करत असताना बरेच आपल्या नातेसंबंधातलेच लोक असतात, त्यामुळे अशा अडचणी निर्माण होतात की पक्षापलीकडेही जाऊन काम करण्याची वृत्ती पाहिजे त्या माणसाची, आणि ती जपणारा आमचा मित्र आहे राजकुमार गाडगे. म्हणूनच आम्ही अत्यंत एक दिलाने त्याच्यासाठी काम करतोय. जरी आम्ही मुंबईमध्ये वेगवेगळ्या पक्षांसाठी काम करत असलो तरी आम्ही इथे राजकुमार गाडगे यांच्यासाठी धनुष्यबाणाचीच मतं मागत आहोत आणि तीच मागत राहू. म्हणजे तुम्ही आता धनुष्यबाणाला मत मागण्यासाठी आलात, म्हणजे मित्र करता. हो. तर या ज्या जनतेला आहे तुम्ही असं कोणतं आव्हान कराल की तुमच्या मित्राला त्यांनी मतदान केलं पाहिजे? आमच्या मित्राने मागील 10 ते 15 वर्षाच्या कालावधीमध्ये निमगाव, सावा आणि परिसरामध्ये तसेच त्याचं शालेय शिक्षण बोरी आणि बोरीच्या परिसरात झालेलं आहे. ते करत असताना त्याने विविध जे त्याचा मित्र परिवार आहे अत्यंत मदतीची आणि लोकांना समाजोपयोगी अशी कामं केलेली आहेत त्याच्या मागील आयुष्यामध्ये. तर आता त्याला एक पंचायत समितीच्या सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर त्याने जी समाजोपयोगी आतापर्यंत कामं केलेली आहेत त्याला त्या अधिकृततेची जोड देता येईल त्याला, म्हणून त्याला आपल्या सर्वांना भरघोस मतांनी त्याला निवडून द्यायचंय. तुम्हाला एखादं तुमच्या मित्राचं काम सांगता येईल का? समजा एखादं ठोक काम असेल व तुमच्या लक्षात आहे किंवा आठवणीतलं एखादं काम आहे का, सांगता येईल का? अनेकांना वैद्यकीय मदत त्याने वैद्यकीय मदत केलेली आहे. त्यानंतर विविध म्हणजे गावामध्ये काम करत असताना ज्या समस्या असतात त्याच्या संदर्भात पाठपुरावा करून आमदारांच्या मार्फत किंवा पक्षाच्या वरिष्ठ लोकांमार्फत त्याने त्यांची सोडवणूक केलेली आहे. अनेक प्रकारचे दाखले, उत्पन्नाचे दाखले असतील, त्यानंतर विविध प्रकारच्या शासनाच्या योजना असतील, त्या पक्षाच्या माध्यमातून आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून त्याने उत्तमरित्या राबवलेल्या आहेत. आणि ती एक प्रकारची एक समाजसेवाच आहे. तर अशा प्रकारे त्याने अतिशय योग्य काम यापूर्वी केलेलं आहे. आता जबाबदारी घेऊन ह्या जबाबदारीतही तो निश्चितच यशस्वी होईल आणि अत्यंत उत्तम अशी कामगिरी तो करेल अशी अपेक्षा नाही, हा आमचा विश्वास आहे. बरं, मग तुम्ही आता जे तुमचे बोरीकर आहात, तुम्ही बोरीचे आहात, तर तुमच्या बोरीकरांना शेवटचं तुम्ही काय आव्हान कराल की जागरूकतेने मतदान कसं केलं पाहिजे, कुठल्याही आमिषाला बळी न पडता मतदान कसं केलं पाहिजे? एक मुंबईकर म्हणून तुम्ही गावाच्या विकासामध्ये, कामामध्ये, कार्यक्रमांमध्ये सहभागी असता, हिरारीनं भाग घेता, म्हणून तुम्ही एक तुमच्या ग्रामस्थांना, बोरीकरांना तुम्ही काय आव्हान कराल?
आम्ही सर्व बोरी आणि बोरी परिसरातील सर्वच लोकांना असे आवाहन करू इच्छितो की आता निवडणुकीच्या निमित्ताने अत्यंत काही कमी कालावधीसाठी अचानक नेते तयार होतात. ते नेते तसेच त्यानंतर गायबही होतात. असं न होता जो तुमच्या बरोबर कुठलंही पद नसताना मागील 15-20 वर्ष तुमच्यामध्ये राहिलेला माणूस आहे, अशी जी लोक आहेत जी शिवसेनेच्या पॅनलच्या रूपाने इथे उपस्थित आहेत, तर त्यांना आपण निवडून दिलं पाहिजे. जेणेकरून निवडणुका गेल्या किंवा निवडणुकीचे रिझल्ट काही आले तरी ते आपल्या समाजामध्ये आणि समाजोपयोगी कामं करत असताना पुढे जात राहिले पाहिजेत. म्हणूनच आपण यांना राजकुमार गाडगे असतील, खंडागळे ताई असतील, निलकताई असतील, यांना आपण प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं पाहिजे. हेच आवाहन आम्ही करतो. चालतंय, धन्यवाद. तुमचा अमूल्य वेळ देऊन आमच्याशी बातचीत केली. आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद.